रामसमर्थ श्रीराम. दशक 9 समास 8 देहांत निरूपण. आत्मज्ञानी जन्माच्या तडाख्यातून सुटतो हे अगदी खरं, पण मग अज्ञानी माणसाचं काय? त्याला कसा जन्म येतो ते या समासामध्ये सांगितलंय. मागे आपण पिंडाचे 4 देह आपण अभ्यासले. कोणते होते? स्थूल, सूक्ष्म, कारण आणि महाकारण. आता जो स्थूल देह आहे तो म्हणजे काय? जो जन्माला आल्यावर आपल्याला मिळतो तो कसा बनलेला आहे? कातडी, स्नायू, रक्त, हाडं, ग्रंथी, नसा हे सगळे स्थूल देहाचे घटक आहेत. सूक्ष्म देह कसा असतो? हा देह स्थूलाच्या आधाराने राहतो. सूक्ष्म देह स्थूलाला चिकटून असतो आणि तोपर्यंतच माणूस जिवंत राहतो जोपर्यंत सूक्ष्मदेह स्थूलाला चिकटून असतो. आणि जेव्हा तो स्थूलातून कायमचा बाहेर पडतो तेव्हा मनुष्य मरतो. प्राण, मन, बुद्धी, अहंकार आणि वासना हे सूक्ष्मदेहाचे घटक आहेत. जीव किंवा सूक्ष्मदेह शरीर सोडून जाऊ लागला की प्राण त्याच्या मागोमाग जातो. या सगळ्या घटकांमध्ये वासना प्रधान घटक असते आणि म्हणून सूक्ष्मदेहाला वासनात्मक देह असंही म्हणतात. वासना वायुरूप आहे. ती इंद्रियांना गोचर नाही, दिसत नाही म्हणजे, पण तीच जीवाला नवे नवे जन्म घ्यायला लावते. प्राणाच्या मागोमाग सारी इंद्रिय जातात. त्या समयी सूक्ष्मदेह विज्ञानमय बनतो. त्याचे सर्व संस्कार एके ठिकाणी गोळा होतात आणि हे सगळे संस्कार घेऊन तो शरीर सोडतो. मग त्यात काय असतं? तर त्यात असतं आपलं पूर्वज्ञान, पूर्व प्रज्ञा, कर्म, हे सर्व त्यात असतं. हे सर्व बरोबर घेऊन जाताना त्याला जशी अंतिम समयी वासना असेल तसा जन्म त्याला मिळतो. नायम लोकोस्तय यज्ञस्य कुतोन्य कुरुसत्तम भगवद्गीता म्हणते. जर तुम्ही कसलाच त्याग केला नाहीत वासनेचा तर तुम्ही या आयुष्यात या पृथ्वीतलावर कुठेही आनंदाने राहू शकणार नाही. मग पुढचं तर सर्व काही विसरूनच जा. भगवान श्रीकृष्ण स्वतः हे उपदेश करतायत. अभ्यास करणाऱ्यास सत्वगुणांच्या उत्कर्षाने वैराग्य संपन्नता मिळते. मग त्याची वासना नष्ट होते. वासना नष्ट झाली तर आत्मज्ञान प्राप्त होतं आणि आत्मज्ञान प्राप्त झालं म्हणजे त्याला पुन्हा जन्म येत नाही. जसं टीव्हीचा रिमोट आपल्या हातात असतो. कशात वेळ द्यावा, कशात वेळ घालवावा हा सारासार विचार आपणच करायचा असतो. अगदी तसंच बुद्धिरूपी रिमोट आपल्या हातामध्ये दिलेला आहे. मग आत्मानात्मविवेक करून सार्थक करायचं किंवा कसं ते ठरवणं अगत्याचं. स्टार नोट एकदम छान सांगतेय. इग्नोरन्स इज द कॉज ऑफ सिनफुल लाईफ. इग्नोरन्स इज द कॉज ऑफ सिनफुल लाईफ. श्रीराम समर्थ श्रीराम.